बिहारच्या राजकारणामध्ये एक मोठी घटना घडलेली आहे, ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल, ज्यामुळे पुढचं सगळं राजकारण बिहारमधलं बदलताना पाहायला मिळणार आहे. अशी काय घटना घडली आहे ज्याचे पडसाद आगामी काळात उमटणार आहेत राजकीय वर्तुळात, त्याच्याबद्दल बरीच चर्चा रंगतीये. जाणून घेऊ, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बिहारच्या राजकारणात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी ऐतिहासिक घटना घडल्याचं आज पाहायला मिळालं. त्याचं कारण आहे नितीश कुमार. होय, तेच नितीश कुमार जे 10 वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. सत्ता कोणाचीही असो, सरकार कोणाचंही असो, मुख्यमंत्री राहिलेत नितीश कुमार. ब्रँड नितीश कुमार, JDUचे सर्वेसर्वा नितीश कुमार. मात्र हेच नितीश कुमार आता राज्यसभेवर जाणार आहेत. होय, थेट दिल्लीतून पुढची राजकीय कारकीर्द त्यांची सुरू राहणार आहे. मात्र त्यामुळेच मुख्यमंत्री कोण होणार बिहारचा याबद्दल चर्चा सुरू झाल्यात आणि अर्थातच भाजपचा मुख्यमंत्री होणार या चर्चा प्रामुख्यानं सुरू आहे. भाजपनं दबाव टाकला नितीश कुमारांवर की ही नितीश कुमारांचीच इच्छा होती, अशा चर्चा आहेत राजकीय वर्तुळात बिहारमधल्या. त्यामुळे एकीकडे नितीश कुमार म्हणतात आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये की ही माझी इच्छा होती आणि म्हणूनच मी स्वखुशीनं मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जातोय. मात्र दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरताना अमित शहांचं येणं आणि पाटण्यामध्ये बैठका घेणं हे कशाचे संकेत आहेत असाही सवाल विचारला जातोय. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकांमधनं नितीश कुमारांना अगदी गोंजारून त्यांच्यासोबत राजकारण करून त्यांना तुम्हीच मोठे भाऊ असं म्हणून ज्या पद्धतीत बिहारमध्ये भाजपनं आपला एक बेस क्रिएट केला आहे, जातींचं समीकरण जे काही मांडलेलं आहे, जे सोशल इंजिनिअरिंग भाजपनं केलेलं आहे, ते आता कुठेतरी वापरण्याची वेळ आली. आणि म्हणूनच गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं मुख्यमंत्री पद आपल्या हातात यावं यासाठी भाजपचे प्रयत्न पाहायला मिळाले. आगामी काळात भाजपचं बिहारमधलं राजकारण कशा पद्धतीत पुढे सरकतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण हिंदी पट्ट्यातलं हे एकमेव राज्य आहे जिथे भाजपचा मुख्यमंत्री कधी होऊ शकला नव्हता आणि आता तो होऊ घातलाय. त्यामुळे राजकीयदृष्ट्या देशाच्या राजकारणासाठी ही एक ऐतिहासिक आणि तितकीच महत्त्वाची घटना आहे. येत्या काळात भाजपचा कोणता चेहरा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं या राजकारणाबद्दल, बिहारबद्दल आम्हाला कमेंटमध्ये सांगा.